कन्या राशी 2 ते 8 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य। कन्या राशी जूनचा पहिला आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार खूप खास राहणार आहे। बुध आणि मंगळ वगळता या आठवड्यात कोणताही मोठा ग्रह आपली राशी बदलणार नाही। 2 ते 8 जून या आठवड्यात बुद्धीचा कारक बुध वृषभ राशी सोडून 6 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल। याशिवाय पृथ्वीपुत्र मंगळ कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश करेल। ज्योतिषांच्या मते हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो। चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल। कन्या राशी आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे येऊ शकतात, परंतु हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने होईल। तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल, आरोग्य सुधारेल, कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचे मन आनंदी राहील, प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल। कन्या राशीच्या साप्ताहिक राशी भविष्यानुसार 2 ते 8 जून दरम्यान कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात भटकत असाल तर या आठवड्याच्या अखेरीस तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। उपजीविकेसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील। व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना ठोस आकार घेत असल्याचे दिसून येईल। व्यवसायाच्या उद्देशाने केलेला प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल। एकंदरीत कन्या राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या कठोर परिश्रम आणि नशिबाच्या मदतीने प्रगती करण्यात यशस्वी होतील। आर्थिक दृष्टिकोनातून आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी अधिक शुभ राहणार आहे। या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील। भौतिक सुख, साधन संपत्ती आणि संचित संपत्तीमध्ये वाढ होईल। या काळात तुम्हाला काही विशेष कामासाठी सन्मानित केले जाऊ शकते। नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे। तुम्हाला तुमच्या पालकांकडून शक्य तितका आनंद आणि पाठिंबा मिळत राहील। प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा शुभ आहे। तुमच्या प्रियजनांसोबत आनंदी क्षण घालवण्याची संधी मिळेल। तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर कराल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला एक आश्चर्यकारक भेट मिळू शकते। तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला चांगली गुंतवणूक करण्यास मदत होईल। तथापि ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही शक्य तितकी बचत केली पाहिजे। कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक प्रतिमेच्या बाबतीत हा आठवडा मजबूत राहील। 6 जून रोजी बुध मिथुन राशीतून भ्रमण करेल, त्यामुळे तुमच्या कुंडलीतील 10वे घर सक्रिय होईल। या गोचरामुळे नेतृत्व क्षमता आणि संवाद कौशल्य वाढतात। तुम्हाला संघाच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावण्यास किंवा बोलण्यास सांगितले जाऊ शकते। आत्मविश्वास बाळगा आणि तपशिलांकडे लक्ष द्या। तुमची स्पष्टता इतरांना प्रभावित करेल। गुरु ग्रह देखील 10व्या घरात भ्रमण करत आहे, ज्यामुळे नोकरीत प्रगती आणि करिअरमध्ये लाभ होण्याची शक्यता निर्माण होते। कन्या राशी आर्थिक बाबींमध्ये स्थिरता राहील। या आठवड्यात सावध आणि संयमी दृष्टिकोन स्वीकारणे शहाणपणाचे ठरेल। मोठे खर्च किंवा अचानक गुंतवणूक टाळली पाहिजे। 7 जून रोजी मंगळ सिंह राशीतून भ्रमण करत आहे, त्यामुळे छुपे खर्च होण्याची शक्यता आहे। बजेटकडे लक्ष देणे आणि जुने कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल। 9व्या घरातून बुध आणि सूर्याचे भ्रमण धनप्राप्तीसाठी उपयुक्त ठरू शकते। वडील किंवा वडीलधाऱ्यांकडून अचानक लाभ होण्याची चिन्हे देखील असू शकतात। या आठवड्यात तुमच्या आरोग्यात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत। 4 जूनच्या सुमारास चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल, जो आरोग्याशी संबंधित नवीन सुरुवातीसाठी अनुकूल काळ आहे। तुम्हाला डिटॉक्स प्रोग्राम किंवा वेलनेस रुटीन पुन्हा सुरू करायचे असेल, तथापि तणावामुळे होणाऱ्या अडथळ्यांपासून सावध राहा। विशेषतः 7 जून नंतर शरीरात लपलेल्या सूजची समस्या समोर येऊ शकते। यासाठी ध्यान किंवा योग शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर आराम देईल। कन्या राशी या आठवड्यात कौटुंबिक जीवन सामान्यतः शांत राहील। तुम्हाला आत डोकावण्याची किंवा एकटे वेळ घालवण्याची गरज वाटू शकते। तुमची ही भावनिक गरज समजून घेऊन इतरांप्रती संवेदनशील राहा। कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमच्या सल्ल्याची किंवा भावनिक आधाराची आवश्यकता असू शकते। अशा परिस्थितीत संयम आणि व्यावहारिकतेचे पालन करून सहकार्य करणे योग्य ठरेल। विद्यार्थ्यांसाठी एकाग्रतेसाठी हा आठवडा अनुकूल राहील। अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे फायदेशीर ठरेल। बुध ग्रहाच्या कृपेने बौद्धिक कामगिरी मजबूत राहील। हा आठवडा शैक्षणिक लेखन, परीक्षा आणि तांत्रिक विषयांसाठी परिपूर्ण आहे। अतिविश्लेषण टाळा। तुमची तयारी आणि स्वतःवर विश्वास ठेवा। कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्पादकता आणि मानसिक शांती घेऊन येईल। तुम्ही तुमच्या व्यावसायिक ध्येय आणि भावनिक गरजांमध्ये संतुलन साधू शकाल।
तुमच्या राशीत चंद्राच्या उपस्थितीचा फायदा घ्या आणि स्वतःला स्थिर करा. बुध ग्रहाचे ज्ञान आणि संतुलन तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकते. या आठवड्यात तुमच्या भावना आणि प्रेमसंबंधांमध्ये व्यावहारिकतेचा एक विशेष पैलू उदय असेल. तुमच्या जोडीदाराला प्रेम दाखवण्यासाठी तुम्हाला संरचित आणि व्यावहारिक मार्गांचा अवलंब करावासा वाटेल. ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमचे प्रेम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व्यक्त करू शकता, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छोट्या क्षणांमध्ये कसे जोडले जाऊ शकता यावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक छोटी गोष्ट, प्रत्येक छोटासा आनंद तुमच्या नात्यात नवीन खोली आणू शकतो. एकत्र आरोग्याशी संबंधित कोणतीही क्रिया करणे किंवा योगा करणे तुमच्या नात्यात ताजेपणा आणेल, पण तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुमच्या जोडीदारासोबत अनुभव शेअर करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत कसे होईल हे तुम्हाला दिसेल. प्रेमात व्यावहारिकता आणि प्रेम यांच्यात योग्य संतुलन राखणे हे यावेळी तुमचे प्राधान्य असले पाहिजे. जर आपण या आठवड्यात तुमच्या आरोग्याबद्दल बोललो तर तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर चांगल्या कामगिरीमुळे तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना सहलीला जावे लागू शकते. तुमच्या प्रेमसंबंधांसाठीही हा खूप चांगला काळ असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमचे विचार त्यांच्यासोबत शेअर करू शकाल. एकंदरीत पाहता विवाहित लोक त्यांच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकतात आणि गप्पा मारून त्यांचे मन हलके करू शकतात. व्यवसाय पुढे नेण्यासाठी अहंकार दूर ठेवा. जे लोक नोकरी करतात त्यांना त्यांच्या वरिष्ठांच्या अधीन राहण्याची गरज नाही. एकंदरीत पाहतात कन्या राशीसाठी येणारा नवीन आठवडा खूपच खास असणार आहे.